आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। बीडमधल्या भाजप नेते आणि माजी मंत्री राज पुरोहितांचं निधन, मुंबईमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। फळ भाजीपाला निर्यातीसाठी ठाण्यामध्ये मल्टी मॉडेल हब सुरू केलं जाणार, तर ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील बापगाव या ठिकाणी हे हब असणार। हबसाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाणार। डिसेंबरमध्ये विमान सेवा विस्कळीत झाल्याप्रकरणी आता इंडिगो कंपनीवर डीजीसीएची मोठी कारवाई। निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डीजीसीएकडून इंडिगोला 22 कोटींचा दंडही ठोठावला। मलंगगड या ठिकाणच्या फ्युनिक्युलर ट्रेन सुरू, दर तासाला 1200 भाविक प्रवास करू शकणार। 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर। या ट्रेनमुळे आता मलंगगडावरती येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल, पर्यटनाला चालनाही मिळेल। आणि आता बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। एमएमआरडीएकडून मेट्रो लाईन 2B वरती झिरो ब्रिजचे यशस्वीपणे उभारणे। हा ब्रिज जगाला शून्याची संकल्पना देणाऱ्या गणिततज्ञ आर्यभट्ट यांना समर्पित। अटल सेतूवर आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार। अटल सेतूवरती विद्युत वाहनांना टोलमधून सूट, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय। मुंबईमधल्या काही भागांमध्ये मंगळवार ते गुरुवारपर्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। जी उत्तर दादर, के पूर्व अंधेरी, एस भांडूप, एच पूर्व वांद्रे आणि एन घाटकोपर या ठिकाणी पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल। जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबवला जाईल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी। प्रकल्पामध्ये 40 ते 45 हजार शासकीय घरं उपलब्ध करण्याचा मानस। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला गती, पुढील 2 महिन्यांमध्ये पुलाचा सांगाडा हटवला जाईल। त्यानंतर नवीन पूल उभारणीचं काम हाती घेतलं जाईल। पूल उभारणीचं काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। म्हाडाच्या कोकण मंडळातील वसाहती गाळेधारक भूखंडधारकांकडे भूभाडे आणि सेवा शुल्काचे 25 कोटी रुपये थकीत। शुल्क वसूल करण्यासाठी प्रत्यक्ष वसाहतीमध्ये जात थकबाकी वसूल करण्याच्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्याधिकाऱ्यांचे आदेश। पुणे विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणारी सेट परीक्षा जूनमध्ये होणार। सेट परीक्षेसंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर सेट परीक्षा घेण्यास मान्यता। पुणे शहर परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढला, तर किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाली। थंडीचा जोर ओसरला, दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र। पुण्यातल्या फुल मार्केटमध्ये शेवंती वर्गीय फुलांना 100 ते 125 रुपये किलोचा दर। लग्न सराई जवळ येत असल्यानं फुलांच्या मागणीमध्ये मोठी वाढ।